चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज 1 डिसेंबर, आजपासून आपण कुठल्याही प्रकारचा गॅप न पडू देता परीक्षा होईपर्यंत नियमितपणे एक एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. या व्हिडिओचा जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा करून घेता येईल तेवढा घ्या. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी आपण पहिला लेसन व्यवस्थित कव्हर केलेला आहे. यानंतर आता सेकंड लेसन, थर्ड लेसन आणि यावरचे ट्रिकी क्वेश्चन्स. सर्वात महत्वाची गोष्ट, बराचसा भाग आपल्याला वाटतं आपल्याला साठी सोपा आहे, माहिती आहे, पण या भागाचं रिव्हिजन होणं हे गरजेचं आहे. सोबतच अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला प्लेस व्हॅल्यू बद्दलचे काही रूल्स, ज्याचा की तुम्हाला विसर पडलेला असेल कदाचित, ते रूल सुद्धा आपल्याला इथं समजावून घ्यायचे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला आन्सर कसं आणता येईल याला महत्व तुम्हाला देणं गरजेचं आहे. कारण ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. इथं स्टेप्स महत्वाच्या नाहीयेत, इथं ट्रिक्स महत्वाच्या आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला, एखादा नंबर तुम्हाला दिलाय कुठल्याही नंबरच्या बाबतीत, आता रिडिंग अप टू 10 डिजिट्स तुम्हाला करता येतं, पण तरी एक आठवण म्हणून आपण कुणीकडून सुरुवात करतो? युनिट प्लेस राईट हँड कडून. कोणतंही चांगलं काम करताना कोणत्या हाताचा वापर करतो आपण? राईट हँडचा. इथेही आपण काहीतरी शिकतोय, चांगलं काम करतोय, मग राईट हँड कडून युनिट, 10, 100, 1000, 10,000, then lakh, 10 lakh, करोड, 10 करोड, then पुढचं तुमच्या लक्षात आलं असेल. काय करतो 10 करोड नंतर? आता हे 9 डिजिट पर्यंत झाले. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता 10th करोड काय असणार आहे? अब्ज. ठीक आहे. मग तुमच्या हे लक्षात येऊ शकतं. कोणताही नंबर मी लिहिला, मी एक लिहिला 7 5 8 4 9 6 1. आता यामध्ये किती डिजिट आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 डिजिट म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतं काय असेल हा नंबर. थोडा वेळ मी पॉज घेतोय, जेणेकरून तुम्हाला मी सांगण्याआधी तुमचं वाचन कम्प्लीट व्हावं. आता लक्षात घ्या, हे वाचन एवढं काउंट करण्यापेक्षा आपल्याला ऑलरेडी मॅथमॅटिशियननं काही पद्धती, काही नियम घालून दिलेत, जे फॉलो केले तर आपलं वाचन सोयीचं होतं. मग आता काय करणार? या युनिट 10 आणि 100 3 डिजिट नंतर काय देण्याची पद्धत आहे? कॉमा. त्याच्यानंतर पहिलेच फक्त 3 डिजिट कन्सिडर करायचे आणि कॉमा द्यायचा. त्यानंतर मात्र प्रत्येक 2 डिजिट नंतर कॉमा देणं हे गरजेचं असतं, जेणेकरून आता इथं समजा 2 डिजिट आहेत, पण सपोज अजून इथे एकच डिजिट आहे, काहीतरी घेतो मी 5, तर आता कॉमा इथं मात्र एका डिजिट नंतरच येणार. ठीक आहे. म्हणजे कशा पद्धतीने नंबर लिहायचा आणि त्याचं वाचन कसं करायचं हे तुमच्या लक्षात येतं. कसं वाचन करणार? युनिट 10 100, 1000 10,000, लाख 10 लाख, करोड. म्हणजे किती करोड? 5 करोड 75 लाख 84,961. हा आपण नंबर इथं लिहिलेला आहे. आता आपल्याला प्लेस आणि फेस व्हॅल्यूचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कुठलाही नंबर आपण एखादा घेतला, समजा मी नंबर घेतो 85,34,987. आता यातल्या 9 ची तुम्हाला काय करायची आहे? प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सांगायची आहे. मग फेस व्हॅल्यू म्हणजे काय? फेस व्हॅल्यू कशाला म्हणायचं? प्रत्यक्षात त्याची जी व्हॅल्यू आपल्याला दिसते याला तुम्ही कसं वाचन करता? 9. मग त्याची फेस व्हॅल्यू काय असेल? फेस व्हॅल्यू ऑफ 9 और अंडरलाइन्ड डिजिट इज 9. मग याची प्लेस व्हॅल्यू कशी शोधायची? प्लेस व्हॅल्यू इज इक्वल टू, लक्षात घ्या, प्लेस व्हॅल्यू इज अ प्रोडक्ट ऑफ इट्स फेस व्हॅल्यू अँड इट्स पोझिशन. आता पोझिशन म्हणजे कशी आहे? तर लक्षात घ्यायचं, या 9 इंटू ही झाली फेस व्हॅल्यू इंटू याची पोझिशन, हे युनिट 10 100. मग 100 म्हटल्यानंतर 100 ना मल्टिप्लाय करायचं, याची प्लेस व्हॅल्यू या 9 ची किती येणार आहे? 900. यानंतर आता याच्याशी रिलेटेड तुम्हाला कुठलाही डिजिट जर आपण कन्सिडर केला तर प्रत्येकाची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू या पद्धतीनं तुम्हाला शोधता येते. आता मला मुळात तुम्हाला एक गोष्ट जी सांगायची आहे, कोणती सांगायची आहे? पहा, इथं समजा मी 0 देतो. ठीक आहे. 0. आणि या 0च्या संदर्भात आपल्याला आता काय करायचं?
फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू घ्यायची आहे. या झिरोची प्लेस आणि फेस व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागणार? लक्षात ठेवा, मला तुम्हाला यातून काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? सुरुवातीला मी डिजिट लिहितो 0, आता हे 9 नाही राहिले, मग झिरोची फेस व्हॅल्यू 0, प्लेस व्हॅल्यू काढताना 0 इंटू त्याची पोझिशन, हे 100 झालं, मग हे काय असेल 1000, मग 0 इंटू 1000 ही व्हॅल्यू किती येणार? 0. आता एक गोष्ट यातून लक्षात घ्या, कोणत्याही नंबर मध्ये जर आपण 0 कन्सिडर केला तर झिरोची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू दोन्ही पण, झिरोची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यूज काय असतात? झिरोच असतात. देयर एक्झिस्ट ओनली वन डिजिट that is a zero having same face value as well as place value and that value is also zero. मी जे बोललो ते तुमच्या लक्षात आलं असेल. कुठल्याही नंबर मध्ये एकमेव डिजिट असा आहे ज्याची प्लेस आणि फेस व्हॅल्यू सेम असते, जी की किती? 0. त्यानंतर अजून काही गोष्टी फेस व्हॅल्यू बद्दल प्लेस व्हॅल्यू बद्दल समजावून घ्या. आता तुम्हाला काही गोष्टीच्या ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. आपण समजा एक नंबर घेतला ज्याचे युनिट आणि टेन्स प्लेसचे डिजिट सेम आहे. काय नंबर कुठलाही मनात येऊ द्या, फक्त कसा येऊ द्यायचा? तो किती डिजिट असेल काही घेणं देणं नाही. 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट अप टू 10 डिजिट. ठीक आहे, कुठलाही नंबर तुम्ही घ्या, फक्त घेताना एक कंडिशन घ्यायची. कोणती? की त्याचं युनिट आणि टेन्स प्लेसचं डिजिट हे सेम असावं. कसं असेल? समजा आता मी संख्या लिहिली आहे 7 5 किंवा 8 7 5 3 7 7. कोणता नंबर आहे? 8,75,377. तुम्हाला मी वैशिष्ट्य काय घ्यायला सांगितलं? युनिट आणि टेन्स प्लेसचं डिजिट जर सेम असेल तर काय होतं? आता या दोन डिजिटच्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स, या 7 ची आणि या 7 ची प्लेस व्हॅल्यू किती असेल? याची असेल प्लेस व्हॅल्यूज ऑफ 7, दोन्ही 7 कन्सिडर करतोय, किती असतील? 70 अँड 7. लक्षात घ्या, या प्लेस व्हॅल्यूज मधला डिफरन्स आपल्याला कुठलंही सबट्रॅक्शन न करता काढता येतो. कसा काढता येतो? त्यासाठी तुमच्या ट्रिक लक्षात पाहिजे, किंवा रूल म्हणू आपण त्याला, ट्रिक म्हणण्यापेक्षा. 70 मायनस 7 किती येतं पहा आधी? 70 मायनस 7 63. हे आपण सबट्रॅक्शन करून काढलं. पण सबट्रॅक्शन न करता कसं काढता येतं? तर साधी सोपी गोष्ट आहे, जर असे दोन्ही डिजिट युनिट आणि टेन्स प्लेसचे सेम असतील तर यांच्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स हा या नंबरच्या जे काही ते डिजिट आहे, कुठलं डिजिट? 7, त्याच्या 9 टाइम्स असतं. 7 9s are 63. मला वाटतं मी जे बोललो ते तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही अजून एखादा एक्झाम्पल वाटल्यास कन्सिडर करा, जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. किंवा मीच एक एक्झाम्पल देतो. या नंबर ऐवजी आपण काय करू? एक दुसरा नंबर कुठला तरी घेऊ. कुठलाही नंबर आपल्याला घेता येईल जेणेकरून रोल लक्षात राहील. ठीक आहे, समजा मी संख्या लिहिली 3,54,988. आता 88 म्हटल्यानंतर कंडिशन लक्षात ठेवायची, युनिट आणि 10 प्लेस वरचं डिजिट सेम असेल तर. डिजिट कोणतं आहे? प्लेस व्हॅल्यू ऑफ 8. मग या 8 ची प्लेस व्हॅल्यू किती असणार? 80. या ची 80 मायनस 8 सबट्रॅक्शन करायचं नाही. रूल काय सांगितला? युनिट आणि टेन्स प्लेसचं डिजिट सेम असेल तर यांच्यातल्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स 9 टाइम्स असतो. कुणाच्या 9 टाइम्स असतो? या डिजिटच्या. मग डायरेक्टली 8 इंटू 9 काय येणार? 72. सबट्रॅक्शन करून पहा, हे सुद्धा किती येणार? 72. आता हे झालं युनिट आणि टेन्स प्लेसचं डिजिट सेम असेल तर. पण समजा युनिट आणि 100 प्लेसचं डिजिट सेम असेल तर काय होईल? तर हा जो डिफरन्स आहे प्लेस व्हॅल्यूज मधला, तो 9 टाइम्स ऐवजी 99 टाइम्स येईल. म्हणजे इथं जे मी 9 न मल्टिप्लाय केलं त्याऐवजी मला मल्टिप्लाय कितीने करावं लागेल? 99 न मल्टिप्लाय करावं लागेल. वाटल्यास एक आपण त्याचंही एक्झाम्पल इथं लगेच घेऊ, जेणेकरून आपल्या ते व्यवस्थित लक्षात येईल. कुठला नंबर घ्यायचा? कुठलाही. आता मला जो सुचल तो मी लिहितोय. 3,53,988.
75,000. कंडिशन आता काय करायची आपल्याला, युनिट प्लेस आणि 100 प्लेस वरचं डिजिट सेम घ्यायचंय. मग समजा 474, काय केलं मी, 3,75,474. मग यातले कोणते दोन डिजिट सेम आहेत, युनिट आणि 100. मग अशा स्थितीत यांच्यातल्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स काय म्हटलं मी, किती टाइम्स असणार आता, 99 टाइम्स. कुणाच्या 99 टाइम्स, 4च्या, जे डिजिट आहे त्याच्या. पहा, प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, या 4 ची प्लेस व्हॅल्यू किती असेल, 400, याची 4. जर आपण डिफरन्स फाइंड आउट केला किती येतो, हा एक व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला डिफरन्स काढून देतोय, किती येणार, 396. चला, हा डिफरन्स सुद्धा सोपा आहे, तेवढं काही अवघड नाहीये. पण काय करायचं होतं तुम्हाला, 99 इंटू हा डिजिट 4. मग काय येणार आहे, प्रोडक्ट घेऊन पहा, तो सुद्धा किती येतो, 396 येतो की नाही. 4 9 जार 36, कॅरी 3, 4 9 जार 36 प्लस 3 39. आपल्याला हे दोन्ही आन्सर सेम येतातच. मग आता विचार करा, समजा युनिट प्लेस आणि 1000 प्लेसचं डिजिट सेम असेल तर यांच्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स हा त्या डिजिटच्या किती टाइम्स असेल, 999 टाइम्स असेल. मी जे बोललो ते एका एक्झाम्पल घेऊन चेक करा, वाटल्यास मला ते एक्झाम्पल कॉमेंट करून सांगा की हे घेतलं, हे आन्सर आलं. ठीक आहे, मला वाटतं हा रूल तुमच्या लक्षात आलेला असेल. चला, अजून एक रूल आपल्याला समजावून घ्यायचा, तो कुणाच्या बाबतीत, जर आपण दोन नंबर कन्सिडर केले. मी नंबर कसे लिहितो पहा, समजा एक नंबर लिहिला मी 9784 आणि युनिट आणि टेन्स प्लेसचं डिजिट इंटरचेंज केलं. हा आपला ओरिजिनल नंबर आहे. हा कोणता आहे, ओरिजिनल नंबर, ON लिहिलं मी असं, ओरिजिनल नंबर 9784. ठीक आहे. आता यातलं जर मी युनिट आणि टेन्स प्लेसचं डिजिट इंटरचेंज केलं तर आपल्याला एक नवीन नंबर मिळेल. मग तो नंबर कसा असेल, न्यू नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग डिजिट्स ऍट युनिट अँड टेन्स प्लेस. फक्त हे दोनच, बाकीचे मात्र ऍज इट इज ठेवावे लागतील. तर 9700 काय होईल हा नंबर, हा 84 ची जागा आदला बदल करायची आहे, 48. आता इथे मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, यांच्यातला जर तुम्ही या दोन नंबर मधला डिफरन्स काढला तर हा डिफरन्स काय असतो मित्रांनो, हा डिफरन्स या दोघांच्या डिफरन्सच्या 9 टाइम्स असतो. मी जे बोललो कदाचित ते कळणार नाही लगेच, परत एकदा व्यवस्थित ऐका. आपण असे दोन नंबर्स कन्सिडर केले, हे किती डिजिट, इथं 4 डिजिट घेतले, हे 5 डिजिट असेल, 7 डिजिट असेल, 10 डिजिट, काही घेणं देणं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर पहिल्या नंबर मधलं युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस नंतरच्या नंबर मध्ये इंटरचेंज केलेलं असेल, यांची जागा बदललेली असेल आणि बाकीचा नंबर मात्र सेम असेल, तर या दोन नंबर मधला जो डिफरन्स असतो, हा डिफरन्स या दोन डिजिट मधल्या डिफरन्सच्या किती टाइम्स असतो, 9 टाइम्स असतो. आता प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन केल्यावर लक्षात येईल तुमच्या, 8 आणि 4 यांच्यात डिफरन्स कितीचा आहे, 8 मायनस 4 इक्वल्स टू 4 आणि 4च्या 9 टाइम्स करा, 4 9 जार 36. मग या दोन नंबर मध्ये डिफरन्स कितीचा येतो, 36 चा येतो. पहा येतो का, 9784 मायनस 9748. मी कॅल्क्युलेशन काही इथं लिहित नाही, डायरेक्ट लिहितो 36. तुम्ही चेक करून पहा, जर आला नाही कॉमेंट करून सांगा. ठीक आहे, अशाच प्रकारचे काही रूल्स तुम्ही हे व्यवस्थित लक्षात येण्यासाठी त्या टाईपचे एक्झाम्पल स्वतः घ्या, जेणेकरून हे सगळे रूल्स तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. आता या नंतरचा जो व्हिडिओ उद्या 2 तारखेला मी अपलोड करणार आहे, त्यामध्ये या लेसनवर डिपेंड असणारे बरेचसे ट्रिकी क्वेश्चन असतील, त्यांचा सराव करणं, त्यांना व्यवस्थित लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. अजून एक विद्यार्थ्यांनो, जेवढा तुम्ही रिस्पॉन्स व्यवस्थित द्याल तेवढा माझाही उत्साह निश्चितच वाढू शकतो. मग त्यासाठी हे व्हिडिओ व्यवस्थित पहा, हे सगळं काही आहे ते तुमच्यासाठी आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, त्याचा जेवढा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला करून घेता येईल तेवढा घ्या. ठीक आहे.